भावांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. भावांनो, याच्या अगोदर आपण पाठीमागेल्या व्हिडिओमध्ये घातांक आणि करणी याच्याबद्दल काही बेसिक नियम आणि काही गणित बघितले होते. तर भावांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये थोडं ॲडव्हान्स जाऊन म्हणजे थोडं समोर जाऊन घातांक आणि करणी या संदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये, खास करून केंद्राच्या परीक्षेमध्ये गणित कशा प्रकारे विचारण्यात येतात त्याचा आपण अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये करणार. तर भावांनो, जर तुम्ही आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण की भावांनो, तुम्ही जर मला मोटिवेशन देत राहिले तर मी तुमच्यासाठी आणखी चांगल्या कंटेंट बनवत राहील. तर भावांनो, चला तर आज सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. याच्याकडे लक्ष देऊन बघितलं तर आपल्या लक्षात असेल की याच्यामध्ये जे काही 2, 4, 8 आणि 16 आहेत ते ह्या सगळ्या संख्या ह्या 2च्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या संख्या आहेत किंवा 2च्या कसोटीमध्ये असणाऱ्या संख्या आहेत. जसं जर समजा आपण हा 2चा आज्या, 2चा बाप, 2चा काका असे याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो. आता आपल्याला घातांकाचा नियम लागण्यासाठी आपल्याकडे गुणाकारात किंवा भागाकारात या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी कंपल्सरी पाहिजे. एक तर त्याचा पाया समान पाहिजे, अदरवाईज त्याचा घात समान पाहिजे. आता इथं पायाही समान नाही, घातही समान नाही. तर सर्वप्रथम आपण काय करायचं की या कंडिशनमध्ये बघायचं की आपल्याला याच्यामध्ये काय करता येऊ शकते. म्हणजे पाया समान करता येऊ शकतो किंवा घात समान करता येऊ शकतो का? कसा समान करू शकतो? तर याच्यात घात बिलकुल समान करता येत नाही, कारण की 12, 3, 11 विषम संख्या आहेत, आपल्याला घात समान करता येत नाही. तर आपण याच्यात पाया समान करू शकतो. ह्या समसंख्या आहेत त्याचा आपण पाया समान करू शकतो. कसा? तर इथं बघा 2चा x घात गुणिले, आता आपण या 4ला असंही लिहू शकतो कारण की 2चा वर्ग 4 आहे, 12 गुणिले 2चा घन किती आहे, 8 आहे. बरोबर आहे. बरोबर हा काय आहे तर 2चा चौथा घात, म्हणजे 2चा चौथा घात किती आहे, 16. हे मला याच्यामुळे माहीत आहे की मला भावांनो, मला याचे घन माहीत आहेत आणि घनमूळ माहीत आहे. जर तुम्हाला ह्या प्रकारचे गणित लवकरात लवकर सोडवायचे असतील तर भावांनो, तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे घन हे बिलकुल तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे. जर तुम्हाला हे मुखपाठ असतील तर तुम्ही हे गणित सहज सोडू शकता. आता बघा इथं पाया समान झालेला आहे, 2, 2, 2. आता काय करायचं तर आपल्याला काहीच नाही. इथं आपण असं शिकलेलो आहोत की जर गुणाकारात असेल तर घनाची बेरीज होते. सरळ आपण इथं 2 असे लिहिले, मग काय होईल, x अधिक 12, सॉरी इथं काय होईल, x अधिक या 2चा 12 संग गुणाकार, 12 संग म्हणजे किती, 24 अधिक 3 त्रिक 9 बरोबर 2चा 11 चोक 44 घात. आता पाया समान आहे, आपण हे वरचं सोडवलं म्हणजे काय, x अधिक 33 बरोबर इकडे 44, म्हणजे x बरोबर 44 मायनस 33 म्हणजे x बरोबर किती तर 11. भावांनो, हे गणित आपण किती एकदम शॉर्टकटमध्ये किंवा आपण इझिली सोडू शकलो. जर असे गणित आपल्याला सोडवायचे असतील तर मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला घात आणि घनमूळ, वर्ग आणि वर्गमूळ हे माहीत असायला हवं. आता आपण मूव करूया दुसऱ्या गणिताकडे. दुसरं गणित आहे 3चा -5 घात, 4चा -5 घात गुणिले 5चा -5 घात. भावांनो, याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट बघितली होती. असं गणित सॉल्व करायच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट बघितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ बघा, कारण की मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे गणित आणखीन सोपे वाटायला लागतील. आपण एक कन्सेप्ट अशी बघितली होती की कोणत्याही संख्येचा घात हा मायनसमध्ये असेल तर आपण त्याला प्लसमध्ये करण्यासाठी काय केलं होतं, ती संख्या उलटी केली होती. आता तुम्ही म्हणसाल गुरुजी याला उलटं कसं करायचं, तर कोणतीही संख्या उलटी करतो म्हणजे काय, त्याचा छेद आहे ते अंशामध्ये जातो आणि अंश हा छेदामध्ये जातो. आता तुम्ही म्हणसाल की ते सिंगल संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पण गणिताचा एक नियम असा आहे भावांनो की कुठल्याही संख्येच्या खाली छेदामध्ये काही नाही म्हणजे काय असतंय तर 1 असतंय. आता मला सांगा, याला जर आपण उलटं केलं तर काय बनते, 1/a चा यमवा घात. बस हाच नियम आपल्याला भावांनो या गणितामध्ये लावायचा आहे. बस 10 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येऊन जाईल. जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत असली तर तुम्ही 10 सेकंदामध्ये याचं उत्तर काढसाल. कसं काढसाल तर तुम्ही डायरेक्ट असं लिहिसाल, मायनस होता तर प्लस झाला, 1/4चा 5वा घात गुणिला 1/5चा 5वा घात. बस गुणाकार आहे, छेदाचा गुणाकार करून टाकला. वर काय झालं, वर तिघाचा गुणाकार, 1चा 3दा गुणाकार काहीच नाही, 4 त्रिक 12, 12 पंचे 60 त्याचा 5वा घात. याला जर आणखी शॉर्ट केलं, 1चा 5वा घात म्हणजे 1चा 5वा घात काढला तर काय, 1च येणार, 60चा 5वा घात. या प्रकारे भावांनो आपण हे उत्तर शॉर्टकटमध्ये देऊ शकतो.
जर तुम्हाला असेच काही जर शॉर्टकट बघायचे असतील तर तुम्ही आमच्या व्हिडिओला किंवा आमच्या चॅनलला वेळोवेळी व्हिजिट करत राहा. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला असाच स्मार्ट अप्रोच शिकवण्याचं काम करत असतो. आणि भावांनो, तुम्ही सपोर्ट करत राहा, कारण की तुमचा सपोर्ट हीच माझ्यासाठी मोटिवेशन आहे. चला तर बघूयात आता एक दुसरे गणित. भावांनो, हे सर्व काही गणित आहेत, हे सर्व गणित परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि या गणिताला आपण स्मार्टमध्ये कसं टॅकल करायचं हे बघत आहोत. तर भावांनो बघा, 5/8चा 7वा घात गुणिले 8/5चा -4था घात गुणिले 1/4चा -3रा घात कंस क्लोज कंसाचा 3रा घात. आता आपल्याला सेम पाठीमागे जे आपण नियम बघितला होता तोच नियम किंवा तोच अप्रोच आपल्याला इथे लावायचा आहे. आपण कसा लावणार तो? आता आपण इथं बघितलं तर इथं आपल्याला एक थोडा स्मार्ट म्हणजे कसं, आपण कुठल्या तरी या दोन्हीपैकी एका संख्येचा उलटी करून घ्यायची, म्हणजे उलटी करून आपण त्याचा जो वरचा घात आहे तो प्लसमध्ये आणायचा. आता आपण काय करू, छोटी संख्या प्लसमध्ये आणू, जेणेकरून आपल्याला समोरचं कॅल्क्युलेशन इझी होईल. आता आपण ही संख्या जशाला तशी ठेवली, हिला उलटं केलं, 5/8 हा मायनस होता तर काय झाला, प्लस झाला, 1/4चा -3रा घात. आता बघा, आता कॅल्क्युलेशन केलं आपण, पाया समान झाला तर आपली नवीन संख्या काय झाली, तर नवीन संख्या आपली अशी झाली 5/8चा -3रा घात गुणिले 1/4चा -3रा घात गुणिले कंसाचा 3रा घात. बघा आता इथे काय झालं, इथं आपला जसं आपण पाया समान करून हे सोडवलं, आता ऑटोमॅटिक इथला घात बी समान झाला. आता घात समान झाल्यानंतर आपण काय करत होतो, तर या दोन्हीचा गुणाकार करत होतो. सेम आपण इथे दोन्हीचा गुणाकार केला, 5 × 5 8 × 32 चा -3रा घात ब्रॅकेट क्लोज -3रा घात. आता याला समोर सोडवलं, याला जर आपण समोर सोडवलं तर समोर सोडवल्यानंतर याचं काय उत्तर येणार, तर 5/32चा -3रा घात ब्रॅकेटमध्ये -3रा घात. आता या -3चा आणि -3चा गुणाकार किती होतो, -3 गुणिले -3 तर +9. आता आपण याला असंही लिहू शकतो, 5/32चा 9वा घात. करेक्ट आहे, क्लिअर आहे. या प्रकारे आपण याला सोडू शकतो. आता नेक्स्ट गणित बघा. भावनो बघा, फक्त 10 ते 15 सेकंदामध्ये सॉल्व्ह होणारं गणित आहे. कसं, तर बघा आता या गणिताकडे बघितल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम बघितलं असेल तर ह्या तिन्ही संख्या पाया समान आहे. फक्त भावनो आपल्याला याचा घात सरळ करायचा आहे. घात सरळ करायचा आहे म्हणजे काय, आपल्याला सरळ सरळ कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपण जर विचार केला, या तिन्ही संख्येचा विचार केला, 3 संख्येचा विचार म्हणजे काय, जर समजा आपण विचार केला 3 - 6 2x - 1 या 3 संख्येचा आपल्याला विचार करायचा. आता आपण नियमात काय शिकलो होतो, जर घातांकामध्ये पाया समान असेल तर जे काही घात आहे त्या घाताची आपण गुणाकारामध्ये बेरीज करत असतो. जर समजा आता आपण याची बेरीज केली, हे बराबरीचं चिन्ह आहे, तर बेरीज केली तर येणारं उत्तर आपलं याचं सरळ सरळ येऊन जाते. कसं, आता आपण या -6 मधून -3 गेले तर उरले किती, -3 बरोबर 2x बरोबर 2x - 1. आता हा 1 आपण जर इकडे बोलवला, -3 हा इकडे बोलवल्यानंतर काय होईल, तर प्लस होईल. मायनसचा इकडे काय झाला, प्लस झाला, हा 2x. आता इथं 1 गेला किती, -2 बरोबर 2x. आता याला सॉल्व केलं, हे 2 इकडे आले, गुणाकारात इकडे भागाकारामध्ये आले, तर काय -2/2 म्हणजे काय, तर -1. तर -1. तर x बरोबर किती, -1. भाऊ बस, आपल्याला गणित किती मोठा असू द्या, बेसिक कन्सेप्टच्या आधारे आपल्याला त्याला तोडायचं आहे, फोडायचं आहे. भाऊंनो, आता याच्या व्यतिरिक्त आपण एक नेक्स्ट गणित बघूया. थोडं क्रिटिकल आहे पण तुम्हाला समजायला सोपं जाईल. बेसिक नियमाच्या आधारे आपण प्रत्येक गणित समजून घेऊ शकतो आणि त्याला कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करू शकतो. भावनो, हे गणित सोडवण्या अगोदर एक तुम्हाला बेसिक नियम मी सांगतो. बेसिक नियम म्हणजे काय, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं होतं, जर समजा आपल्याला एखादी संख्या अशी दिलेली आहे 4चा वर्ग, ठीक आहे, नंतर कंसाचा 3रा घात, वर्गमुळात 6, परत
वर्गमुळात 4 असं गणित आलं तर आपण कसं सॉल्व्ह करायचं हे आपण कसं बघितलं होतं. तर भावांनो याची एक सोपी ट्रिक्स अशी आहे, जर तुम्हाला असं गणित तुम्हाला विदिन 5 ते 6 सेकंदामध्ये सोडवता येऊ शकतं. कसं तर बघा याच्यामध्ये काय करायचं, हा जो पाया आहे आपण सर्वप्रथम जशाला तसा पाया लिहून घ्यायचा. पाया लिहून घेतल्यानंतर बघायचं याच्या घातांकाची संख्या, एक लाईन मारायची. एक लाईन मारल्यानंतर घातांकाची संख्या आहे ती वर लिहायची. म्हणजे घातांकीय संख्या कोणत्या, ह्या 2 आणि 3, 2 गुणिला 3 आणि ह्या ज्या वर्गमुळाच्या आहेत ज्या काही आहेत करण्या, त्या करण्याखाली आपण अशा लिहायच्या गुणाकारामध्ये. बस हे सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर येऊन जाते. त्याच प्रकारे भावांनो सेम हे गणित त्याच पॅटर्नवर आधारित आहे. आता आपण बघूया त्याला आपण कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. बघा आता आपण त्या नियमाप्रमाणे हा एक जशाला तसा लिहिला, लाईन मारली. लाईन मारल्यानंतर बघा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, या आपल्याला सांगितले -5वा, इथं 5वी करणी आहे म्हणून इकडे हा घातांकी आहे, घातांकी वर सर्व गुणाकारामध्ये लिहू गुणिला 5. आता भाऊ इथं आपण आता गुणाकार करू. हा 5 कटला, हा 5 कटला, हा 5 इथं 0. 0 म्हणजे कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे काय तर 1. या प्रकारे भावांनो आपल्याला सॉल्व्ह करा. आता बघा या गणिताला सॉल्व्ह कसं करायचं. डायरेक्ट संख्या आहेत म्हणजे आपण जसं अगोदर मी सांगितलं तसं जर तुम्हाला वर्गमूळ, घनमूळ, घन आणि वर्ग काढता आले तर झालं, बस तुमच्या हे हातचा मेल आहे. कसं आता तुम्हाला माहित असेल 343 कशाचा वर्ग आहे किंवा कशाचा घन आहे, तर हा 7चा घन आहे. 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. त्याचप्रमाणे 216 कशाचा घन आहे, तर 6चा घन आहे. 16 काय आहे तर 4चा वर्ग आहे आणि 81 काय आहे तर 9चा वर्ग आहे. बस भावांनो कॅल्क्युलेशन आपलं होत आलेलं आहे. आता पाया समान आहे म्हणून 7 जशाला तसा, दोघाची बेरीज 3 आणि 2 5. इकडे खाली पाया समान नाही, घातही समान नाही, पाया समान करून घेऊ नाही तर घात समान करून घेऊ. घात समान इथं आता बघितलं या दोन संख्येचा घात समान आहे म्हणजे दोन संख्या पहिले सोडून घेऊ. 3चा घन गुणिला 9 चौक 36 चा दुसरा घात. आता आपण बघितलं असेल 36 कशाचा वर्ग आहे तर 6चा वर्ग आहे. आपण याला असंही लिहू शकतो, याला आपण असंही लिहू शकतो 6चा वर्ग परत वर्ग. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह केलं 7चा 5वा घात भागिले 6चा 3रा घात गुणिले 6चा 4था घात. बस 7चा 5वा घात भागिले 6चा 7वा घात. करेक्ट. अशा प्रकारे भावांनो आपण हे सॉल्व्ह करू शकतो. बघा हे गणित यालाही भावांनो आपल्याला सेम स्मार्ट अप्रोच लावून सोडवायचं आहे. आता याच्या अगोदर आपण गणित बघितलेले सगळे गुणाकारातले किंवा बेरीज वजाबाकीतले होते. आता हे भागाकारातलं पहिलं गणित आहे. तर आता आपण याला स्मार्ट मध्ये कसं सोडवायचं ते बघूया. आता बघितलं आपण आपला नियम, पहिला नियम पाया समान आहे किंवा घात समान आहे का ते बघायचं. पाया समान आहे, मग आता भागाकारामध्ये पाया समान असल्यामध्ये काय होते तर घातांकाची वजाबाकी होते. तर वजाबाकी झाल्यानंतर काय होणार इथं यमचा वर्ग वजा 2m क्लिअर भागिला 1 भागिला m बरोबर 81. आता समजा भावांनो आता आपल्याला याच्यासाठी थोडं बीजगणितीय क्रिया आल्या पाहिजे. तर बीजगणितीय क्रिया आल्यानंतर हा 3 जशाला तसा, जर समजा आपण याच्यामधून हा m कॉमन काढला तर काय होईल, हा m वजा 2 ब्रॅकेट क्लोज 1 भागिला m बरोबर 81. आता हे आपल्याला सरळ सोडवायचं झालं तर काय होईल, जर समजा आपल्याला एखादी संख्या सोडवायची, आता आपण याच्या इक्वेशन मध्ये जर सोडवायचं असं सोडवायचं म्हणलं m गुणिला 1 भागिला m हे जर आपण सोडवायचं तर कसं सोडवणार, बिलकुल त्या पद्धतीने सोडवणार. हा भागाकारातला m कटला, हा गुणाकारातला आणि भागाकारातला m कटला, तर मग इथे काय राहिलं m वजा 2. बस सेम आपल्याकडे संख्या काय आली तर 3m वजा 2 बरोबर 81. आता आपल्याला माहित आहे ही 81 काय आहे तर 81 ही 3च्या कसोटीतली संख्या आहे. म्हणजे काय 81 जर पाहिलं 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 म्हणजे काय तर m वजा 2 बरोबर 3चा चौथा घात. आता सेम इथे इक्वेशन काय झालं आपलं दुसरं m वजा 2 बरोबर 4. म्हणजे m बरोबर काय तर हा 2 आपण जर तिकडे पाठवला -2 तिकडे गेला तर प्लस, म्हणजे m बरोबर किती तर 6. भावांनो या प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. भावांनो आज आपण याच्यामध्ये मॅक्झिमम व्हरायटीचे गणित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काही दुसरे दर्जेदार व्हिडिओ घेऊन येणार आहोत.
तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं कंटेंट पाहिजे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.